असे काही साईन किंवा सिग्नल सिम्पटम्स दिसतात का? दिसतात का? दिसतात, काय असतात डेफिनेटली ते? दिसतात. पहिला कॉमन सिम्पटम्स असतो थकवा येणं. त्यामुळे ज्याला आम्ही क्रोनिक फटीग सिंड्रोम असं म्हणतो. त्यामुळे क्रोनिक फटीग सिंड्रोमला इग्नोर करू नका. मी सतत थकतोय तर हा नाही, आजकाल कामाचा व्यापच वाढलाय, नाही जरा जास्तच लोड आहे, मी थोडंसं जास्त ॲडिशनल काम घेतलंय, आपण असं म्हणतो. आपली कॅपॅसिटी खूप आहे तशी मानवी ह्युमन बॉडीची, पण आपण ते थकवा येणं. दुसरं ते म्हणजे चक्कर येत असते पेशंटला. मग आता कसं आहे, हार्ट अटॅक हा प्रत्येक वेळी म्हणजे हार्टचाच असतो असं नाही, काही वेळा मेंदूचे अटॅक पण येतात, ज्याला स्ट्रोक म्हणतात तुम्ही, पॅरालिसिसचा अटॅक येणं. मग अशा ह्याच्यामध्ये काही वेळांना सडन पेशंटला ब्लॅकआउट होत असतं, चक्कर येत असते, तोल जात असतात, किंवा दाब आल्यासारखं होतो. चालायला जेव्हा मी चालतो तेव्हा पेशंटला दाब येतो, म्हणजे छातीवर दाबल्यासारखं वाटतं. काही ठराविक अंतर गेलं की मला दम लागतो. एक पेशंट माझ्याकडे असा होता की दर 100 मीटरवर पेशंटला थांबायला लागायचं, की दुखतंय मला दाब येतोय कसा तरी. पुन्हा 100 मीटर गेले की थांबायचं. आता जेव्हा त्याने पूर्ण ही ECP, ACT वगैरे ट्रीटमेंट घेतल्यानंतर परवाच पेशंट मला सांगत होता की डॉक्टर मी आता 5 किलोमीटर नॉनस्टॉप चालतो, की ज्याच्यात एक चढ पण आहे. आता ही काही जादू नाहीये. रक्तपुरवठा त्याचा वाढणं गरजेचं आहे, की जो पूर्वी नव्हता. रक्तपुरवठा कमी पडत असतो, त्यामुळे ते एक लक्षण असतं की दम लागणं. काही वेळा पेशंटला चालायला सुरुवात झाली, एक्झरसाइज, एनी टाईप ऑफ एक्झरसाइज, मग तुम्ही ओझं उचललेलं असू दे, आंघोळ करता, जेवण झाल्यानंतर, ज्याला आम्ही पोस्ट प्रँडियल एंजायना म्हणतो, किंवा सेक्शुअल ॲक्टच्या वेळी पेशंटला जेव्हा छातीवर दाब येतो किंवा लेफ्ट शोल्डर पेन होतं, तर ते कार्डियक पेन असू शकतं. त्यामुळे निग्लेक्ट नाही करायचं. ह्या गोष्टी तुम्ही ओळखल्या पाहिजेत की तुमच्या दैनंदिन जीवनात जर असे काही बदल थोडे दिसतात, समथिंग की तुम्ही लगेच तुमच्या डॉक्टरांशी गो अँड चेक युअरसेल्फ, डू द टेस्ट, नेसेसरी टेस्ट तुम्ही केल्याच पाहिजे. डेफिनेट. मी सरळ सांगते की जसं मगाशी आपण म्हणलो ना की अनुवंशिकता वगैरे जर असेल तर वयाच्या आता पूर्वी होतं की 60 नंतर तपासण्या करा. मी तर आता सांगते 30 नंतर तुम्ही तपासण्या सुरू केल्या. दरवर्षी इको करणं आणि काही हृदयाच्या ज्याला आपण म्हणतो कार्डियक मार्कर्स ते करणं खूप गरजेचं आहे. लिपिड प्रोफाईल, किडनी प्रोफाईल, लिव्हर प्रोफाईल, LFT, हे सगळे हे रुटीन आहेत.